नमस्कार, मी डॉक्टर नितीन निकम, पेन रिलीफ नस निसर्गोपचार रुग्णालय सिल्लोड. आज आपल्याकडं एक सर आहे जे आपल्याकडे काही दिवसापूर्वी आले होते. आपण त्यांना उपचार केला. आपल्याकडे विविध भागातून तर भरपूर रुग्ण येत असतात, पण प्रत्येक रुग्णाची प्रतिक्रिया घेणं या ठिकाणी शक्य होत नाही. पण ज्या ज्या रुग्णांची प्रतिक्रिया घेणं शक्य झालं, अशा रुग्णांची प्रतिक्रिया घेऊन आम्ही सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. पेशंटचा जास्त व्याप असल्यामुळे, जास्त रुग्ण असल्यामुळे या ठिकाणी आम्हाला जास्त काही व्हिडिओ बनवता येत नाही. पण जेव्हा काही वेळ मिळाला, अशा परिस्थितीमध्ये व्हिडिओ बनवून आम्ही सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आज या सरांची काय प्रतिक्रिया आहे, किती या सरांना आराम झाला, काय या सरांना वेदना होत्या, हे जे काही सत्यता आहे आपण या सरांसोबत चर्चा करून जाणून घेऊ. नमस्कार सर. नमस्कार सर. सर तुमचं नाव सांगा. माझं नाव राजू आरके. बरं बरं. सर तुम्ही माझ्याकडे आले होते काही दिवसापूर्वी. 21 तारखेला आलो होतो सर. 21 तारखेला. 21 तारखेला. बरं बरं. तुम्ही माझ्याकडे 21 तारखेला आले होते. काय त्रास होत होता तुम्हाला? मला जवळजवळ 2014 पासून म्हणजे व्यंग चालत होतो. एका पायाने असं चालत होतो, म्हणजे त्याला आपण हिटकत म्हणतो सर. व्यंग चालत होतो. बरोबर. तुमच्याकडे आलो, तुम्ही थोडं ट्रीटमेंट केलं. 15 बरोबर. दिवसाची गोळ्या औषध दिल्या. बरोबर. त्याचं मी पूर्ण पालन केलं. बरोबर. आणि मला 8 दिवसात रिझल्ट जाणवला. तर तुम्ही मग ते गोळ्या संपल्यानंतर मी आज आलो. जवळजवळ मला 40-45% जवळजवळ पूर्णपणे मी व्यवस्थित चालतो. थोडासा फरक आहे, म्हणजे बऱ्यापैकी आराम आहे. बऱ्यापैकी आराम आहे, म्हणूनच मी आज आलो सर. बरोबर. आणि तुमचे आभार मानतो. नाही नाही, सगळं परमेश्वराची कृपा आहे बघा. बरं, तर तुम्ही माझ्याकडे आले होते. तुमचं किती 2014 पासून दुखत होतं का अगोदर? 2014 पासून, पण मी काय दवाखान्यात ऑपरेशन हे करत त्यामुळे दाखवलंच नाही. पण त्या दिवस तुमचा व्हिडिओ पाहिला. तुम्ही कुठून आले? संभाजीनगरून? मी प्रॉपर सिल्लोडचाच आहे, पण ड्युटी संभाजीनगरला करतो. म्हणजे तिकडूनच आले माझ्याकडे? तिथून आलो, बस स्टँड उतरलो तुमच्याकडे. बरोबर. मुळात जे होतं त्याच्यामध्ये L4 L5 तिकडे कमरातून नसाला दबाव बसत होता, पायात उतरणार, त्याच्यामुळे फार पेनफुल सिच्युएशन होती. पण त्यांना आता बऱ्यापैकी आराम झाला असं ते सांगतायत. बरं, मग तुम्ही पहिल्यांदा आले माझ्याकडे, तर पहिल्यांदा लगेच पहिल्या दिवशी तुम्हाला आराम झाला? पहिल्या दिवशी थोडं बरं वाटलं, पण 4-5व्या दिवशी मी सरळ चालण्याचा प्रयत्न केला. सरळच चाललो, एकदम चांगले एकदम चाललो. आणि जवळजवळ सगळेच म्हणायला लागले की तुझं काय? म्हणलो माझं सिल्लोडला ट्रीटमेंट चालू आहे, डॉक्टर निकम साहेब म्हणून आहे. आता गोळ्याचा परिणाम आहे माहिती नाही, पण मग आता मी करतोय, त्यांचे पत्ते पोळं पाळतोय, औषध गोळ्या घेतोय. बरोबर. आणि मी त्यांचे ट्रीटमेंट करतोय. बरोबर. आजूबाजूला परिसरातले लोक मला विचारत होते, तर जे ओळखीचे लोक आहेत, जे समज की बाबा तुमच्या चालण्यात परत फरक पडला, तुम्ही सांगितले की आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतोय मी. बरोबर. डॉक्टर निकम साहेबाला सिल्लोडकडे घेतोय. बरोबर. बरोबर. आता बघू, आता आणखी पूर्णपणे चालू आहे, तुमचं ट्रीटमेंट चालूच आहे. बरोबर. बऱ्याचपैकी आराम तुम्हाला वाटतोय ना सध्या? जो बऱ्याचपैकी जवळजवळ 99% आराम म्हणतो. अरे बापरे, व्हेरी गुड. बघा, ही सत्यता आहे. असे आपल्याकडं विविध भागातून भरपूर रुग्ण येतात. पैशामध्ये पण व्यवस्थित, जास्त खर्च नाही, गोळ्या औषधे बरोबर. काही लूट नाही, काही नाही, व्यवस्थित आहे. या ठिकाणी कसं वाटलं तुम्हाला येऊन? समाधानी. बरोबर. आता भरपूर रुग्ण आमच्याकडे आहेत. आता भरपूर रुग्ण बाहेर असतात, ज्यांना आता काय तुम्हाला संदेश द्यायचा तुमच्या माध्यमातून? कसं वाटतं? एक वेळेस अवश्य भेट द्या. भेट देण्यास काहीच हरकत नाही. बरोबर. कारण मी पण असंच बघितलं, हे बघ ते फेक नाही, पण आपलं व्यवस्थित आहे. आणि हो. तुम्ही येऊन फक्त एकदा चेक करून जा. नंतर तुम्हाला तुम्हाला कसं वाटतं काय तुम्ही ठरवा. बरोबर. पुढचं जसं मी ठरवलंय. बरोबर. मी एकदा आलो. बरं, तुम्ही आता आले, इथं पेशंटही भरपूर आहे. चर्चा केली बाहेर, मी बरेच चर्चा केली. सगळेच लोक समाधानकारक दिसलेत मला. बरोबर. मी माझ्या आईला पण घेऊन आलो होतो, पण आईला आता आणखी संध्याकाळी 4 वाजता घेऊन येतो. बरोबर. आईच्या पण पायाचे थोडस अडचण. आपल्याकडे भरपूर रुग्ण आहेत. असंच समाधान, प्रतिक्रिया, आणि आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. आपल्याही आजूबाजूला, आपल्या परिसरामध्ये जर का काही असे रुग्ण असले, तर नक्की आमच्या या पेन रिलीफ सेंटर नस निसर्गोपचार रुग्णालय सिल्लोड या ठिकाणी संपर्क साधा. धन्यवाद.